2 दिवस झालं पाणी अजिबात नाही, सकाळी बी नाही, संध्याकाळी नाही. आता आम्ही असं समजतो की समजा काहीतरी लाईटचा प्रॉब्लेम आहे, तो 2 तास असेल, ती लाईट बी दुरुस्त झालेलीच आम्ही तिकडून रिप्लाय घेतो, झाली बाबा तिथं काय कुठं झाड पडलं होतं कुठं काय हे असू शकतं, त्याप्रमाणे झाली ती दुरुस्ती झाली. तरी आता संध्याकाळ गेली, आज गेली सकाळ, तरी पाणी नाही. मग काय नेमका प्रॉब्लेम काय आहे आपला? अवकाळी पाऊस झाला वगैरे बाकी तिकडे ठरले की ते काय होतं माहिती आहे, एकदा लाईट गेल्यानंतर ती सायकल आहे आपली 24 तास आपण कंप्लीट करतो. हो, 2 तास जरी लाईट गेली ना तरी आपल्याला 5 तासाचा पुढे इम्पॅक्ट पडतो. बरं, हा प्रॉब्लेम आहे सर. आणि मध्ये कसं लाईट कंटिन्यू जात होतं, म्हणजे 1 तास 15 मिनिट 20 मिनिट अर्धा तासाची कंटिन्यू लाईट जाते. बरोबर. त्याच्यामुळे थोडा डिले झालाय. पण बाकी कधी लास्ट पाणी कधी बघा लास्ट पाणी वरती आधी आम्ही राहिल्या शाहूनगरमध्ये शिवरी कॉलनीच्या वरती म्हणजे शाहूनगर अख्खा भाग आला. हिलकप कॉलनी नुसतं एवढं नाही, सगळ्या शाहूनगरच भाग आला अख्खा. काय सकाळी पाणी आलं, फक्त मोजून 7 मिनिटं पाणी आलं, ते पण करेल एवढं पडेल एवढंच पाणी, 7 मिनिटात पाणी गेलं. कधी असं काय हां, कालच्या दिवसभर पाणी नाही, काय नाही. आमचे मार्गदर्शक मान्य वेसोसो फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मान्य सागर गोपी सर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच प्रभाग क्रमांक 19च्या नगरसेविका हेमलता सागर गोपी यांच्या नेतृत्वाखाली गेले 4-5 दिवस शाहूनगरमध्ये पाणी समस्या मोठ्या प्रमाणात दिसत होती. त्या संदर्भात आज वॉटर सप्लायमध्ये वाघमारे साहेबांशी याची चर्चा करायला आला होता. शाहूनगरमध्ये महिलांवर मोठ्या उपस्थित होते. गेले 4-5 दिवस शाहूनगरमध्ये पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये, त्याबद्दल वाघमारे साहेबांनी चर्चा केली. आता त्यांनी काही कारणास्तव म्हणजे परवा जो वादळी वारं झालं, जागतिकचा पाऊस झाला, त्यामुळं काही माऊली स्टेशनच्या लाईनी बंद पडल्या होत्या, त्यामुळे पंपिंग झालं नाही. त्यामुळं पंपिंग न झाल्यामुळे त्याच्या टाक्या भरल्या नाहीत आणि कालपासून सगळं लाईनी व्यवस्थित झालेलं आहे. कालपासून पंपिंग चालू झालेलं आहे. तर आज संध्याकाळपासून सगळ्या शाहूनगर भागात व्यवस्थितपणे सुरळीतपणे पाणी पुरवठा सुरू होईल असं आश्वासन दिलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं 15 ते 20 दिवसात या नवीन लाईनी पण चालू करण्याचा मानस आहे. तर या नवीन लाईनी चालू झाल्यानंतर नागरिकांच्या बऱ्याचशा पाण्याला समस्या मिटणार आहे असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि आज संध्याकाळपासून सर्व भागात लोकांना पाणी मिळेल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्याबद्दल मी वाघमारे साहेबांचं आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी लवकरात लवकर लोकांच्या पाण्याचा प्रश्न मिटवावा असं मी त्यांना विनंती करतो.